नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट पौर्णिमा नाईक, लॉ इन्स्ट्रक्टर, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक। आज आपण प्रकरण 17चं रिव्हिजन बघणार आहोत। प्रकरण 17 आहे मालमत्ते विरोधी अपराध। यामधील कलम 378 ते 414 पर्यंत जे आहे त्याचं आपण रिव्हिजन घेणार आहोत। याच्यातलं पहिलं टॉपिक आहे चोरी। चोरीमध्ये सेक्शन आहे सेक्शन 378 ते 382। आपण आता बघूयात कलम 378 चोरी। याच्यामध्ये चोरीची व्याख्या दिलेली आहे। चोरीच्या व्याख्यामध्ये दिलेलं आहे की जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून कोणतीही जंगम मालमत्ता त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय अप्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या उद्देशाने स्थानभ्रष्ट करतो तर तो चोरी करतो असे म्हटले जाते। तर या डेफिनेशन मध्ये 4 मुख्य घटक दिलेला आहे। एक तर आहे कब्जा, दुसरा आहे जंगम मालमत्ता, तिसरा आहे संमतीशिवाय अप्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या उद्देशाने, चौथा आहे स्थानभ्रष्ट करणे। तर हे 4 मुख्य घटक चोरीचे दिलेले आहेत। याच्या सोबत 5 स्पष्टीकरण दिलेली आहेत। स्पष्टीकरण 1 मध्ये दिलेलं आहे की एखादी वस्तू जोपर्यंत भूमीशी जखडलेली असते तोपर्यंत चोरीची विषय वस्तू नसते, परंतु ती भूमीपासून विलग करण्यात आली की चोरी होते। उदाहरण याचं आहे की झाड तोडणे। झाड जोपर्यंत भूमीशी सलग आहे तोपर्यंत ती चोरीची विषय नसते, परंतु एकदा झाड तोडलं तर ती चोरीची विषय वस्तू होऊ शकते। स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेलं आहे की ज्या कृतीमुळे विलगीकरण होईल किंवा त्यामुळे जर स्थानभ्रष्टता घडली तर चोरी होऊ शकते। उदाहरण म्हणजे एखादा पंखा आहे किंवा एखादी मशिनरी आहे, त्याचा नट वगैरे काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते मशीन हलवण्याचा प्रयत्न केला तर ती चोरी होऊ शकते। स्पष्टीकरण 3 मध्ये दिलेलं आहे एखाद्या वस्तू स्थानभ्रष्ट होण्यापासून प्रतिबंध करणारा अडथळा दूर केल्यास किंवा ती कोणत्याही वस्तूपासून वेगळ्या केल्यास किंवा ती प्रत्यक्षपणे हलविल्यास चोरी होते असे म्हटले जाते। म्हणजे याच्यामध्ये उदाहरण एखाद्या बांधलेल्या गायीचं दोर जर सोडला असेल तर ती चोरी होऊ शकते। स्पष्टीकरण 4 मध्ये दिलेलं आहे प्राण्यांमार्फत चोरी केली जाऊ शकते। स्पष्टीकरण 5 मध्ये दिलेलं आहे की व्याख्यामध्ये दिलेली संमती ही स्पष्ट किंवा गर्भित संमती असू शकते। स्पष्ट संमती म्हणजे जिथे लेखी स्वरूपात देण्यात आलेलं आहे आणि गर्भित संमती म्हणजे परिस्थितीनुसार तिथं संमती होती असं ग्राह्य धरलं जाऊ शकतं। हे आपण बघितलं चोरीसाठी व्याख्या। पुढचं कलम आहे कलम 379 ज्याच्यामध्ये उघड्या जागेवरची चोरीसाठी शिक्षा दिलेली आहे। याला शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही। हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे। पुढचं कलम आहे कलम 380 राहते घर इत्यादीतील चोरी। कलम 380 जे आहे ते बंदिस्त जागेच्या चोरीला लागू होतो। कलम 379 जे आहे ते उघड्या जागेवरच्या चोरीला लागू होतो। आता 380 मध्ये काय दिलेलं आहे की कोणतेही इमारत, तंबू, मानवी वस्ती स्थान म्हणून वापरले जाणारे जलयान किंवा मालमत्तेच्या अभिरक्षेसाठी वापरण्यात येत असलेले कोणतेही इमारत, तंबू किंवा जलयान यामध्ये जर चोरी केली तर 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली आहे। उघड्या जागेवरच्या चोरीला 3 वर्षाची शिक्षा आहे तर बंदिस्त जागेच्या चोरीला 7 वर्षाची शिक्षा दिलेली आहे। पुढचं कलम आहे हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणार आहे। पुढचं कलम आहे कलम 381 कारकुनाने किंवा चाकराने मालकाच्या कब्जातील मालमत्तेची चोरी करणे। आता 381 मध्ये कब्जा जो आहे तो मालकाकडे दिलेला आहे। कब्जा जर मालकाकडे असेल तर तिथं कलम 381 नुसार चोरी होऊ शकते, परंतु जर कब्जा नोकराकडे असेल तर तिथं विश्वासघाताचा अपराध घडून येतो कलम 408 खाली। आता 381 मध्ये दिलेलं आहे की जो कोणी स्वतः कारकून किंवा चाकर असताना किंवा कारकून किंवा चाकर या नात्याने कामावर लावलेला असताना त्याच्या मालकाच्या किंवा नियुक्ताच्या कब्जातील कोणतीही मालमत्तेची चोरी करतो तर इथं त्याला नियुक्त केला गेलेला आहे किंवा तो स्वतः तिथं चाकर म्हणून तिथं काम करत असताना त्यांनी जर मालकाच्या किंवा त्याला जो कोणी नियुक्त केलेला आहे, अपॉइंट केलेला आहे त्याच्या कब्जातील मालमत्तेची जर चोरी केली तर त्याला 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली आहे।
हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र जेएमएफसी पुढे चालणारा आहे. याच्यामध्ये पुढचं कलम आहे कलम 382. चोरी करण्यासाठी मृत्यू, दुखापत किंवा अटकाव घडवून आणण्याची पूर्वतयारी करून चोरी करणे. आता कलम 382 मध्ये प्रत्यक्षात मृत्यू, दुखापत किंवा अटकाव घडवून आणला जात नाही. तिथं फक्त पूर्वतयारी केलेली असते, त्याचा वापर केला गेलेला नाही. त्यांनी जवळ काही बाळगलं असेल, शस्त्र बाळगलं असेल, दोरी बाळगली असेल, अजून काही वस्तू त्यांनी जवळ बाळगलं असेल, त्याचा वापर केलेला नाही. जर त्याचा वापर केला तर ती चोरी ही जबरी चोरी होते. तर 382 मध्ये फक्त त्यांनी जवळ बाळगलेला आहे, पूर्वतयारी करून चोरी केलेली आहे. 382 मध्ये दिलेला आहे, जो कोणी चोरी करण्यासाठी किंवा चोरी केल्यानंतर पळून जाणे सोपे व्हावे यासाठी किंवा चोरीमध्ये चोरलेली मालमत्ता ठेवून घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मृत्यू, दुखापत किंवा अटकाव घडवून आणण्याची किंवा मृत्यू, दुखापत किंवा अटकावाचं भीती निर्माण करण्याची पूर्वतयारी करून चोरी करतो. तर इथं फक्त पूर्वतयारी हा शब्द वापरलेला आहे. त्यांनी ते शस्त्र वगैरे काहीही वापर केलेला नाही, प्रत्यक्षात दुखापत वगैरे घडून आणलेला नाही. याच्यामध्ये शिक्षा दिलेली आहे 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र जेएमएफसी पुढे चालणारा आहे. प्रकरण 17 मधील पुढचं टॉपिक आहे बलात्ग्रहण किंवा जुलमाने घेणे, ब्लॅकमेलिंग, एक्स्टॉर्शन ज्याला म्हटलं जातं, तो आहे पुढचा टॉपिक. याच्यामध्ये सिलेबसला सेक्शन्स आहे सेक्शन 383, 384, 385 आणि 387. हे 4 कलम सिलेबसला आहेत. मी पुन्हा रिपीट करते कोणते 4 कलम आहेत सिलेबसला. 383, 384, 385 आणि 387 हे 4 कलम आपल्याला सिलेबसला आहेत या टॉपिक मधले, बलात्ग्रहण मधल्या टॉपिक मधले. आता आपण बघूयात कलम 383. याच्यामध्ये बलात्ग्रहण किंवा जुलमाने घेणे याची व्याख्या दिलेली आहे. मग आता जुलमाने घेणे म्हणजे काय? जेव्हा आरोपी कोणत्याही व्यक्तीला किंवा त्याच्या हितसंबंधितांना क्षती पोहोचवण्याची भीती घालून त्याद्वारे कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा किंवा मूल्यवान रोख्यात रूपांतरित होईल असा सही शिक्का मारलेला दस्तऐवज स्वाधीन करायस लावतो तर तो बलात्ग्रहण करतो. आता ह्याच्यामध्ये आरोपी जो आहे तो कोणत्याही व्यक्तीला किंवा त्याच्या हितसंबंधितांना कोणत्याही प्रकारची क्षती पोहोचवण्याची, क्षतीची डेफिनेशन दिलेली आहे आयपीसी मध्ये. 4 प्रकारचे क्षती दिलेले आहेत. तर क्षती पोहोचवण्याची भीती घालून त्या भीतीद्वारे कोणतीही मालमत्ता, आता इथे जंगम मालमत्ता किंवा स्थावर मालमत्ता दोन्ही मोडतात, कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा किंवा मूल्यवान रोख्यात रूपांतरित होईल असा सही शिक्का मारलेला दस्तऐवज स्वाधीन करायस लावतो तर तो बलात्ग्रहण करतो असे म्हटले जाते. याला शिक्षा दिलेली आहे कलम 384 खाली 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र जेएमएफसी पुढे चालणारा आहे. पुढचा कलम आहे कलम 385 बलात्ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे. 384 मध्ये जे आहे तो अपराध पूर्ण झालेला आहे. अपराध पूर्ण झाल्यामुळे तिथे शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. त्याच अपराधाचा जर प्रयत्न केला तर 385 खाली शिक्षा सांगितलेली आहे. याच्यामध्ये जो कोणी बलात्ग्रहण करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा त्याच्या हितसंबंधितांना कोणत्याही प्रकारचे क्षती पोहोचवण्याची भीती घालून बलात्ग्रहण करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला शिक्षा दिलेली आहे 2 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र जामीनपात्र जेएमएफसी पुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 387 बलात्ग्रहण करण्यासाठी मृत्यू किंवा जबर दुखापतीची भीती घालून बलात्ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे. तर आता कलम 387 मध्ये जो आहे
तो खून किंवा जबर दुखापतीची भीती निर्माण केलेली आहे. 384 मध्ये काय होतं, फक्त क्षती पोहोचवण्याची भीती निर्माण केली होती. परंतु इथं कलम 387 मध्ये मृत्यू किंवा जबर दुखापतीची भीती निर्माण करून बलात् ग्रहण करण्याचा प्रयत्न केल्यास शिक्षा सांगितलेली आहे 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र जेएमएफसी पुढे चालणारा आहे. तर आपण बघितलं बलात् ग्रहण, त्याच्यामध्ये सेक्शन 384, 383, 384, 385 आणि 387 हे 4 कलम याच्यामध्ये मोडतात. बलात् ग्रहणाला जुलमाने घेणे सुद्धा म्हटलं जातं. पुढचा टॉपिक प्रकरण 17 मधील आहे जबरी चोरी आणि दरोडा. याच्यामध्ये कलम 390 ते 402 सगळे कलम आहेत आपल्याला. आता आपण बघूयात कलम 390 जबरी चोरी. जबरी चोरी सर्व प्रकारच्या जबरी चोरीमध्ये एकतर चोरी किंवा बलात् ग्रहणाचा समावेश होतो. आता ह्याच्यामध्ये डायरेक्टली जबरी चोरीची व्याख्या न देता त्याला विभागणी केलेली आहे की एकतर जबरी चोरीमध्ये एकतर चोरी किंवा बलात् ग्रहणाचा समावेश होतो. मग त्याला 2 भागांमध्ये केलेला आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये दिलेले आहे चोरी ही जबरी चोरी केव्हा ठरते. आता चोरी ही जबरी चोरी केव्हा ठरेल त्याच्या बाबतीत ह्याच्यात दिलेलं आहे की जर चोरी करण्यासाठी किंवा चोरी करताना किंवा चोरीमध्ये मिळालेली मालमत्ता पळून नेताना किंवा नेण्याच्या प्रयत्नात आरोपीने उद्देशपूर्वक कोणत्याही व्यक्तीस मृत्यू, दुखापत, अटकाव घडून आणला किंवा तसा प्रयत्न केला किंवा तत्काळ मृत्यू, तत्काळ दुखापत किंवा तत्काळ गैरविरोधची भीती निर्माण केली किंवा तसा प्रयत्न केला तेव्हा चोरी ही जबरी चोरी ठरते. तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की चोरी ही जबरी चोरी केव्हा ठरेल जर चोरी करताना, चोरी करण्याच्या प्रयत्नात किंवा चोरीची मालमत्ता पळवून नेत असताना कोणत्याही व्यक्तीला जे आहे ते इच्छापूर्वक मृत्यू किंवा दुखापत किंवा अटकाव घडून आणला किंवा त्याचा प्रयत्न केला किंवा तत्काळ मृत्यू किंवा तत्काळ दुखापतीची किंवा तत्काळ अटकावाची भीती निर्माण केली तर चोरी ही जबरी चोरी ठरते. याच्यामध्ये उदाहरण आहे चेन स्नॅचिंग. गळ्यातली सोन्याची चेन जर उघडून नेला असेल, बळाचा वापर होतो तिथं, काही वेळेस व्यक्ती खाली पडतात किंवा काही त्यांना दुखापत वगैरे होतं, तर चेन स्नॅचिंगचे जे केसेस आहेत ते आपण त्याला जबरी चोरीमध्ये घेतो. त्याच्यामध्ये पुढचा भाग आहे बलात् ग्रहण हे केव्हा जबरी चोरी ठरते. बलात् ग्रहण करण्याच्या वेळी जर आरोपीने कोणत्याही व्यक्तीस भीती घालण्या इतपत समक्ष उपस्थित राहून त्या व्यक्तीला मृत्यू, तत्काळ दुखापत, तत्काळ अटकावाची भीती घालून वस्तू तिथल्या तिथे स्वाधीन करायला लावलं तेव्हा बलात् ग्रहण हे जबरी चोरी ठरते. म्हणजे ह्याच्यात काय दिलेलं आहे, बलात् ग्रहण करते वेळी जर आरोपी हा फिर्यादीच्या समक्ष उपस्थित आहे, समक्ष उपस्थित राहून त्यांनी तत्काळ मृत्यू, तत्काळ जबर दुखापत किंवा तत्काळ अटकावाची भीती निर्माण केलेली आहे आणि वस्तू तिथल्या तिथे स्वाधीन करायला लावलं असेल तर बलात् ग्रहण हे जबरी चोरी ठरते. याचं उदाहरण आहे की समजा एखाद्याला मृत्यूची भीती घालून त्याच्या जवळील मोबाईल काढून घेतला असेल तर ते बलात् ग्रहण हे जबरी चोरीमध्ये मोडेल. याच्या सोबत एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. आरोपी जर अन्य व्यक्तीला तत्काळ मृत्यू किंवा तत्काळ दुखापत किंवा तत्काळ अटकावाची भीती घालू शकण्या इतपत जवळपास असेल तर तो समक्ष उपस्थित आहे असे म्हटले जाते. आता जवळपास म्हणजे किती डिस्टन्स असलं पाहिजे ते आयपीसी मध्ये दिलेलं नाही. फक्त ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की भीती निर्माण करू शकण्या इतपत जर तो जवळपास असेल तर तो समक्ष उपस्थित आहे असं म्हटलं जाईल. म्हणजे बलात् ग्रहण करते वेळी जर आरोपी आसपास असेल तर ते बलात् ग्रहण मध्ये न मोडता जबरी चोरी मध्ये मोडेल. कलम 391 मध्ये आता दरोड्याची व्याख्या दिलेली आहे. दरोड्यामध्ये जेव्हा 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती संयुक्तपणे जबरी चोरी करतात किंवा करण्याचा प्रयत्न करतात
किंवा संयुक्तपणे जबरी चोरी करणारी, प्रयत्न करणारी व्यक्ती किंवा तिथे उपस्थित राहून जबरी चोरी घालण्याच्या कामी किंवा प्रयत्नामध्ये मदत करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या 5 किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा जबरी चोरी करणारी, प्रयत्न करणारी किंवा मदत करणारी प्रत्येक व्यक्ती दरोडा घालते असे म्हटले जाते. आता 391 मध्ये काय दिलेलं आहे की जबरी चोरी करते वेळी व्यक्तींची संख्या जर 5 किंवा अधिक असेल किंवा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींची 5 किंवा असेल किंवा तिथं उपस्थित राहून एकूण व्यक्तींची संख्या जर 5 किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा त्यापैकी प्रत्येक व्यक्तीने दरोडा घातले असे म्हटले जाते. म्हणजे ह्याच्यामध्ये घटनास्थळावरती किती व्यक्ती उपस्थित आहेत त्याला महत्त्व दिलेलं आहे. जर घटनास्थळी जबरी चोरी करत असताना किंवा प्रयत्न करत असताना त्यांची टोटल एकूण संख्या 5 किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा त्यापैकी प्रत्येक व्यक्ती हा दरोड्याच्या अपराधाकरिता दोषी असतो. कलम 392 मध्ये आता जबरी चोरी बद्दल शिक्षा दिलेली आहे. जबरी चोरीची शिक्षा 2 ह्याच्यामध्ये विभागणी केलेली आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये दिलेले 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. तसंच दुसऱ्या भागामध्ये दिलेलं आहे जबरी चोरी जर हम रस्त्यावर म्हणजे हायवेवर, तर जबरी चोरी जर हम रस्त्यावर सूर्यास्त व सूर्योदयाच्या दरम्यान केल्यास 14 वर्षापर्यंत कैद. तर जबरी चोरीची शिक्षा 2 प्रकारे. पहिल्या ह्याच्यामध्ये 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली आहे आणि दुसऱ्या भागामध्ये जबरी चोरी जर हम रस्त्यावर हायवेवर सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या दरम्यान केली असेल तर जास्तची शिक्षा दिलेली आहे 14 वर्षापर्यंत कैद. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. कलम 393 मध्ये आता जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे. तिकडं अपराध पूर्ण झालेला नाहीये, फक्त प्रयत्न केला गेलेला आहे. ते याला शिक्षा दिलेली आहे 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. कलम 394 मध्ये जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे यासाठी शिक्षा दिलेली आहे. तर आता इथे स्वतंत्र शिक्षेची तरतूद आहे दुखापतीची, तर तिथे आपल्याला दुखापतचं कलम लावण्याची गरज नाहीये. इथे स्वतंत्रपणे दिलेलं आहे जबरी चोरी करत असताना दुखापत जर केला असेल तर कलम 394 लावायचा आहे. आता याच्यात दिलेलं आहे की जबरी चोरी करताना किंवा करण्याच्या प्रयत्नात जो कोणी इच्छापूर्वक दुखापत करेल तर त्या जबरी चोरी करण्यासाठी जितके किती व्यक्ती असतील ते सगळे प्रत्येक सभासद जे आहे त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंडाची शिक्षा होईल. तर 394 मध्ये जॉईंट लायबिलिटी सांगितलेली आहे. जबरी चोरी करण्यासाठी जितके लोक तिथं आले असतील ते सगळेजण त्याच्यामध्ये जबाबदार असतील. त्यांच्यापैकी कोणत्याही व्यक्तीने जर दुखापत केली तर शिक्षा जास्त दिलेली आहे, आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 395 दरोड्याबद्दल शिक्षा. दरोड्याला शिक्षा दिलेली आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सत्र न्यायालय पुढे चालणारा आहे. पुढचं सेक्शन आहे 396 खुनासहित दरोडा. आता 396 मध्ये काय दिलेलं आहे की संयुक्तपणे दरोडा घालते वेळी 5 किंवा त्याहून अधिक व्यक्तीपैकी कोणत्याही व्यक्तीने जर खून केला तर त्यांच्यापैकी प्रत्येक व्यक्ती अशा अपराधाबद्दल दोषी असतो. म्हणजे इथे 396 मध्ये पुन्हा जॉईंट लायबिलिटी सांगितलेली आहे. सगळ्यांची ह्याच्यामध्ये जबाबदारी सांगितलेली आहे. संयुक्तपणे दरोडा घालत असताना त्यांच्यापैकी कोणत्याही व्यक्तीने जर खून केला तर त्यांच्यातला प्रत्येक व्यक्ती जो आहे त्या ह्या अपराधाबद्दल दोषी असतो. याला शिक्षा दिलेली आहे आजन्म कारावास, मृत्यू किंवा आजन्म कारावास
व द्रव्यदंड हा दखलपात्र अजामीनपात्र सत्र न्यायालयापुढे चालणारा आहे. आपण बघतो केसेस मध्ये काही वेळा बँकेत दरोडा वगैरे घालायला गेले असेल तर बँकेत कुठे मॅनेजरचा खून केला असेल किंवा सिक्युरिटी गार्डचा वगैरे खून केला जातो किंवा कुठल्या व्यक्तीने त्यांना अटकाव घडून आणण्याचा प्रयत्न केला असेल त्या व्यक्तीचा खून वगैरे केला जातो. तर तिथं अशा वेळेस कलम 396 लावला गेला पाहिजे. इथं 302 लावला जात नाही कारण इकडे पुन्हा स्वतंत्र शिक्षेची तरतूद केलेली आहे खुनासहित दरोडा. तर अशा वेळेस तिथं 302 लावायची गरज नाही दरोडा घालत असताना खून जर झाला तर. पुढचं कलम आहे कलम 397 मृत्यू किंवा जबर दुखापत घडून आणण्याच्या प्रयत्नासहित जबरी चोरी किंवा दरोडा. आता 397 मध्ये अटेम्प्ट टू मर्डरच्या संदर्भात दिलेले आहे. ह्याच्यात दोन अपराध एकत्र केलेले आहे जबरी चोरी आणि दरोडा. एक तर जबरी चोरी करत असताना किंवा दरोडा घालत असताना अटेम्प्ट टू मर्डर केला असेल किंवा जबर दुखापत घडून आणला असेल तर तिथं 397 हा लागू होतो. आता 397 नुसार जबरी चोरी करण्याचा किंवा दरोडा घालण्याच्या वेळी जर आरोपीने कोणत्याही प्राणघातक हत्याराचा उपयोग केला किंवा कोणत्याही व्यक्तीस जबर दुखापत केली किंवा कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू घडून आणण्याचा किंवा तिला जबर दुखापत करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिक्षा आहे कमीत कमी 7 वर्ष. तर आता ह्याच्यामध्ये जबरी चोरी किंवा दरोडा हे दोन्ही अपराध एकत्र केलेले. हे दोन अपराध करते वेळी जर कुठल्याही प्राणघातक हत्याराचा उपयोग केला, पहिल्या पार्ट मध्ये दिलेले प्राणघातक हत्याराचा उपयोग केला, त्याचा आउटकम काय झालं पाहिजे, त्याचा परिणाम काय झालं पाहिजे ते नाही दिलेले. मग पुढे किंवा मध्ये पुन्हा दिलेला आहे की त्या व्यक्तीला जबर दुखापत केली किंवा मृत्यू घडून आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर किंवा तिला जबर दुखापत करण्याचा प्रयत्न केला तर शिक्षा आहे कमीत कमी 7 वर्ष. जास्तीत जास्त किती दिले गेले पाहिजे हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही. तर कमीत कमी 7 वर्षाची शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र सत्र न्यायालयापुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 398 प्राणघातक हत्यारासह सज्ज असताना जबरी चोरी किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे. आता ह्याच्यामध्ये शस्त्र जवळ बाळगलेला आहे. शस्त्र जवळ बाळगून जो आहे तो प्रयत्न केला गेलेला आहे, त्याचा अजून वापर केलेला नाही. वापर जर केला तर 397 लागू होईल मृत्यू किंवा जबर दुखापत घडून आलं तर. याच्यामध्ये जबरी चोरी किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न आरोपीने जर कोणतेही प्राणघातक हत्यारासह सज्ज असेल तर त्याला शिक्षा आहे कमीत कमी 7 वर्ष. 397 ला जेवढी शिक्षा होती तेवढी शिक्षा कलम 398 ला पण दिलेली आहे कमीत कमी 7 वर्ष. जास्तीत जास्त किती असलं पाहिजे हे याच्यामध्ये नमूद केलेलं नाही. हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र सत्र न्यायालयापुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 399 दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे. आता याला दरोडा घालण्यासाठी जो कोणी कोणत्याही प्रकारे पूर्वतयारी करेल त्याला 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली आहे. IPC मध्ये पूर्वतयारी करणे हे अपराध नाहीये, परंतु देशाविरोधी अपराध दरोड्याची पूर्वतयारी करणे याला एक असे अपराध आहेत ज्यांना पूर्वतयारीला सुद्धा शिक्षा दिलेली आहे. आता पूर्वतयारी म्हणजे कसं सिद्ध करणार आहे आपण पूर्वतयारी? त्यांचा आपसामध्ये त्यांनी काही मॅप वगैरे काढलेला आहे का, नकाशा वगैरे काढले का, बँकेची माहिती वगैरे काढलेली आहे का, हे रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे. जिथं ते दरोडा टाकणार आहेत, ज्या ठिकाणी दरोडा टाकले जाणार आहे त्याबाबत काही माहिती वगैरे गोळा केलेली आहे का, तर ती पूर्वतयारी कशा प्रकारे केली गेलेली आहे हे तिथं आपल्याला दर्शवून देणं गरजेचं आहे. याला शिक्षा 10 वर्षाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा आहे. हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र सत्र न्यायालयापुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 400 दरोडेखोराच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा. आता कलम 400 मध्ये दिलेला आहे की जो कोणी नित्यशः म्हणजे हॅबिच्युअल
सराईत गुन्हेगार नित्यशः दरोडा घालण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींच्या टोळीपैकी असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा दिलेली आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड। हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र सत्र न्यायालयापुढे चालणारा आहे। तर कलम 400 जो आहे तो दरोडेखोराच्या टोळीपैकी जर कोणी असेल तो त्याचा सभासद असेल तर त्याला शिक्षा सांगितलेली आहे। पुढचं कलम आहे कलम 401 चोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा। आता कलम 401 मध्ये दिलेला आहे ठग आणि दरोडेखोर वगळता, हे दोन अपराध वगळतात, दरोडेखोर आणि ठग हे वगळता जो कोणी नित्यशः म्हणजे वारंवार हॅबिच्युअल ऑफेंडर चोरी किंवा जबरी चोरी करण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींच्या कोणत्याही भटक्या किंवा अन्य प्रकारच्या टोळीपैकी असेल तर त्याला शिक्षा दिलेली 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड। हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र जेएमएफसी पुढे चालणारा आहे। कलम 401 मध्ये 2 अपराध वगळलेला आहे, तो आहे ठग आणि दरोडेखोर। हे 2 अपराध वगळतात चोरी किंवा जबरी चोरी करण्यासाठी संघटित झालेल्या टोळीपैकी जर तो आरोपी असेल तर त्याला शिक्षा दिलेली 7 वर्षापर्यंत कैद। पुढचं कलम आहे कलम 402 दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे। इथं जर संशयितरित्या आपल्याला आरोपी आढळून आले असतील, 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती जर आढळून आले असतील तर तिथं 402 दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे। या कलमानुसार जो कोणी दरोडा घालण्यासाठी 5 किंवा अधिक व्यक्तींपैकी एक असेल तर त्याला शिक्षा दिलेली 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड। हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र सत्र न्यायालयापुढे चालणारा आहे। आता आपण बघूयात प्रकरण 17 मधील पुढचा टॉपिक मालमत्तेचे अप्रामाणिक अपहार आणि फौजदारी पात्र न्यासभंग किंवा विश्वासघात। याच्यामध्ये कलम 403 ते 409 आहे, कलम 404 सिलेबसला नाहीये। आता आपण बघूयात कलम 403 मालमत्तेचे अप्रामाणिक अपहार। आता याच्यामध्ये दिलेला आहे की जो कोणी कोणत्याही जंगम मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करेल किंवा आपल्या उपयोगासाठी स्वतःची म्हणून वापरेल तर त्याला शिक्षा दिलेली 2 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही। कलम 403 मध्ये आरोपीला मालमत्ता ही सापडून आलेली असते, अशी सापडून आलेली मालमत्ता तो मूळ मालकाची शोध न घेता स्वतःची म्हणून वापरतो तर त्याला 2 वर्षापर्यंत कैदची शिक्षा दिलेली आहे। याच्या सोबत 2 स्पष्टीकरण दिलेली आहेत। स्पष्टीकरण 1 मध्ये दिलेलं आहे तात्पुरत्या स्वरूपाचा अपहार हे देखील अपराध आहे, म्हणजे तिथं कालावधी किती असला पाहिजे हे दिलेलं नाही, तात्पुरत्या स्वरूपात जरी त्यांनी अपहार केला असेल तरी देखील ते अपराध आहे। स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेले आहे की मूळ मालक कोण आहे हे माहित असताना किंवा शोधून काढू शकत असताना त्यांनी शोधून काढलं नाही किंवा नोटीस दिलेली आहे आणि मुदत संपायच्या आधीच ती स्वतःची म्हणून वापरली असेल तर ते देखील अपराध आहे। तर स्पष्टीकरण 2 मध्ये काय दिलेलं आहे की आरोपीला माहित आहे मूळ मालक कोण आहे, त्यांनी मालमत्ता परत दिली नाही किंवा मूळ मालकाचा शोध घ्यायला पाहिजे होता त्यांनी तसं केलं नाही किंवा नोटीस दिलेली आहे की 15 दिवसात तुम्ही तुमचं वस्तू घेऊन जावा, ती नोटीस पिरियड संपायच्या आधीच त्यांनी ती वस्तू स्वतःची म्हणून वापरली असेल तर ते देखील अपराध आहे। हा अपराध अदखलपात्र जामीनपात्र जेएमएफसी पुढे चालणारा आहे। पुढचं कलम आहे कलम 405 फौजदारी पात्र न्यासभंग किंवा विश्वासघात म्हटला जातो। या कलमानुसार जो कोणी कोणत्याही प्रकारे स्वतःकडे मालमत्ता किंवा त्यावरील कसलीही हुकूमत विश्वासाने सोपवण्यात आलेली असताना अशा मालमत्तेचा अपहार करतो, स्वतःची म्हणून वापरतो किंवा गैरशिस्त वापर करतो किंवा कायदेशीर कराराचा भंग करतो। आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार दिलेला आहे। पहिला आहे त्याचा गैरवापर करतो, स्वतःची म्हणून वापरतो किंवा कायदेशीर कराराचा भंग करतो।
कलम 405 मध्ये आरोपीकडे मालमत्ता किंवा त्यावरील कसलीही हुकूमत सोपविण्यात आलेली असते. 403 मध्ये आपण बघितलं की आरोपीला मालमत्ता सापडून आलेली असते. 405 मध्ये आरोपीकडे मालमत्ता विश्वस्त म्हणून सोपविण्यात आलेली असते. याच्यासोबत पण दोन स्पष्टीकरण दिलेली आहेत. स्पष्टीकरण 1 मध्ये दिलेलं आहे भविष्य निधी, कुटुंब वेतन किंवा कुटुंब वेतन निधी यासाठी कापलेले रक्कम जी आहे ती जमा न केल्यास या कलमाखाली अपराध होऊ शकतो. किंवा स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेलं आहे कर्मचारी विमा याच्यासाठी कापलेली रक्कम जी आहे ती जमा न केल्यास ते देखील अपराध आहे. तर कलम 405 मध्ये आरोपीला विश्वस्त म्हणून मालमत्ता सोपवलेली असते. या अपराधाला शिक्षा दिलेली कलम 406 खाली 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 407 परिवाहक इत्यादींनी केलेला फौजदारी पात्र न्यासभंग. परिवाहक म्हणजे ट्रान्सपोर्टला वगैरे आपण वस्तू वगैरे पाठवतो, सामान वगैरे पाठवले जातात, ट्रान्सपोर्टनी कार्गोनी वगैरे पाठवले जातात. तर तिथं त्यांनी जर ती मालमत्ता काढून घेतली असेल तर 407 खालील अपराध होतो. परिवाहक, माल धक्कावाला किंवा वखारपाल यांच्याकडे कोणतीही मालमत्ता विश्वासाने सोपवलेली असताना अशा मालमत्तेचा फौजदारी पात्र न्यासभंग करतो. त्याला शिक्षा आहे 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 408 कारकुनाने किंवा चाकराने केलेला फौजदारी पात्र न्यासभंग. कलम 381 मध्ये आपण बघितलं होतं की नोकराने किंवा चाकराने मालकाच्या कब्जातील मालमत्तेची चोरी करणे. तर कलम 408 मध्ये कारकुनाकडे किंवा नोकराकडे विश्वासाने मालमत्ता सोपविण्यात आलेली असताना अशा मालमत्तेचा तो विश्वासघात करतो किंवा फौजदारी पात्र न्यासभंग करतो. या कलमानुसार स्वतः कारकून किंवा चाकर असून किंवा कारकून किंवा चाकर या नात्याने त्याच्याकडे कोणतीही मालमत्ता किंवा मालमत्तेवरील कसलीही हुकूमत सोपविण्यात आलेली असताना अशा मालमत्तेचा फौजदारी पात्र न्यासभंग करतो. याला शिक्षा 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 409 लोकसेवक, बँक, व्यवसाय इत्यादींनी केलेला फौजदारी पात्र न्यासभंग. आता हा महत्वाचा कलम आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना घेतलेला आहे. कलम 409 अनुसार लोकसेवक, बँक व्यवसायी, व्यापारी, अडत्या, दलाल, मुक्त्यार, मुक्त्यार म्हणजे ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अटॉर्नी केलेली आहे, मुक्त्यार किंवा अभिकर्ता म्हणून धंद्याच्या ओघात एखादी मालमत्ता किंवा मालमत्तेवरील कसलीही हुकूमत सोपविण्यात आलेले असताना अशा मालमत्तेच्या बाबतीत फौजदारी पात्र न्यासभंग करतो. याला शिक्षा आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. पुढचं टॉपिक आता ह्याच्यामध्ये आहे चोरीची मालमत्ता. कलम 410 ते 414 याच्यापैकी सिलेबसला कलम 414 नाहीये, फक्त 413 पर्यंतच सिलेबसला आहे. कलम 414 जो एक कलम आहे तो नाहीये. कलम 413 पर्यंत सिलेबसला आहे. 3 कलम आहेत. आता आपण बघूयात कलम 410 चोरीची मालमत्ता. आता चोरीची मालमत्ता कशाला म्हटलेलं आहे? 5 अपराधांमध्ये हस्तांतरित झालेल्या मालमत्तेस चोरीची मालमत्ता म्हटले जाते. आता कुठले 5 अपराध दिलेले आहे? चोरी, बलात्ग्रहण, जबरी चोरी, मालमत्तेचे अप्रामाणिक अपहार किंवा फौजदारी पात्र न्यासभंग. या 5 अपराधांमध्ये हस्तांतरित झालेल्या मालमत्तेस चोरीची मालमत्ता म्हटले जाते. मग अशी मालमत्ता भारताच्या आत किंवा बाहेर
कुठेही सापडो ती चोरीचीच मालमत्ता असते। परंतु जर अशी मालमत्ता मूळ मालकाकडे परत आली तर ती चोरीची मालमत्ता राहत नाही। उदाहरण समजा एखाद्या मोटरसायकल चोरीची फिर्याद येते पोलीस स्टेशनला आणि 2-3 दिवसांनी पुन्हा मूळ मालक येऊन सांगतो की मला मोटरसायकल सापडली, मार्केटमध्ये लावलं होतं, पिक्चर हॉलच्या तिथे लावलेला होता, तर तो मूळ मालकाकडे जर ती परत आली असेल तर त्याला चोरीची मालमत्ता म्हटलं जात नाही। याला शिक्षा दिलेली कलम 411 खाली अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे, याला शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही, दखलपात्र अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा। पुढचं कलम आहे कलम 412 दरोडा घालताना चोरलेली मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारणे। 412 ला 2 ह्याच्यामध्ये विभागणी करता येईल। पहिलं आहे की जी मालमत्ता दरोड्यात हस्तांतरित झालेले आहे हे स्वतःला माहीत असताना किंवा समजण्यास कारण असताना अशी मालमत्ता स्वीकारणे किंवा ठेवून घेणे, किंवा दुसरा पार्ट मध्ये दिलेला आहे की ज्याच्याकडून आपण मालमत्ता स्वीकारत आहोत ती व्यक्ती दरोडेखोराच्या टोळीपैकी असल्याचे स्वतःला माहीत असताना किंवा समजण्यास कारण असताना अशा व्यक्तीकडून अप्रामाणिकपणे अशी मालमत्ता स्वीकारणे, याला शिक्षा आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड। हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र सत्र न्यायालय पुढे चालणारा आहे। पुढचा कलम आहे 413 चोरीच्या मालमत्तेचा नित्यश व्यवहार करणे, हॅबिच्युअल ऑफेंडर जर असेल, सराईत गुन्हेगार जर असेल तर त्याला कलम 413 खाली शिक्षा सांगितलेली। या कलमानुसार चोरीची मालमत्ता असल्याचे स्वतःला माहीत असताना किंवा समजण्यास कारण असताना अशा मालमत्तेचा नित्यश स्वीकार करतो किंवा व्यवहार करतो तर त्याला शिक्षा दिलेली आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड। हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र सत्र न्यायालय पुढे चालणारा आहे।